नाही नाही म्हणताना केवढं शॉपिंग झालं ना. खूप उशीर पण झाला. तुझी ती शेफाली आली नसती ना तर वेळेत आटपलं असतं सगळं. काकू तुम्हाला माहितीये ना शेफाली. हो ना. नेहा, ही साडी इथे वेगळीच दिसते ग. तिकडे रंग वेगळा दिसत होता नाही. तिथल्या त्या लाईट्समुळे तसं वाटत होतं. हा, चल आपण दोघे मिळून पटकन आटपून टाकूया सगळं हे. हो हो चल. चला या या सगळी या. आई, आपण यांना सगळ्यांना आपली शॉपिंग दाखवायची. हे मम्मी, अगं यांनी खरंच शॉपिंग केलंय. मग मी काय खोटं सांगितलं का? तू ना तशी खवडीच आहेस. तू काय सांगशील ना काही सांगता येणार नाही. नेहा, अगं परी म्हणत होती आईचं लग्न ठरलंय. काय ग, आम्ही काय ऐकलं ते खरं आहे का? खरंच तू लग्न करतेस? कधी कुणाशी? आता आम्हाला पण कळू द्या की. हे नेहाताई, तू तर एकदम छुपे रुस्तम निघाली यार. तू सुमडीत कधी लग्न ठरवलंस? काही कळलंच नाही आम्हाला. कळलं ना असं का म्हणताय? मी सांगितलं होतं ना. तू तर आता काही बोलूच नकोस. घरी चल, मी तुला सांगते. तिच्यावर कशाला रागवते? आता आम्हाला पण सांग ना. अहो आता एवढ्या सगळ्या जणी मिळून जर तिला विचारायला लागलात तर ती गोंधळूनच जाणार ना. मी तुम्हाला सगळं काही सांगते समजावून, अगदी पहिल्यापासून सांगते. आधी ते सगळं नंतर. तो कोण आहे ना ते आधी सांगा. परी, वेलकम फ्रेंड. यश, तू इथे असं अचानक? अगं आई, मीच त्याला बोलवलं आपली शॉपिंग बघायला. यश ये रे, आत ये, बस ना. तर ना आधी पण येत होता. गेल्याच नेहाला पाहिलं होतं. अगं जमलं असेल म्हणून येत असेल. जोडा बाकी छान दिसतोय हा. तुम्ही दोघे एकाच ऑफिस मध्ये जॉब करता का? हो. मला वाटलंच तिकडेच भेटले असतील दोघे. नेहाने नशीबच काढलं म्हणायचं. दुसऱ्यापणात पण काय राजबिंडा नवरा मिळालाय. हे मम्मी, अगं मला पण असाच कोणीतरी बघ ना. बघ ना किती डॅशिंग आहे, हँडसम आणि चिकन आहे ना. बसशील ना मम्मा प्लीज. तुम्ही सगळे नक्की काय बोलताय? ते तुला नाही कळणार, गप्प बस. मग जरा मोठ्याने बोला ना. म्हणजे मला, आईला आणि माझ्या फ्रेंडला पण कळेल ना. छान आहे. हो, काय बडबडताय तुम्ही सगळे? आता सगळंच फोडून सांगायचं का? अगं ते दोघं लाजत नसतील तर आपण तरी बोलताना का लाजायचं? बाकी जोडा छान आहे हा. एक मिनिट, कुठल्या जोड्याबद्दल बोलताय तुम्ही? ए नेहाताई, तू एकदम सगळं सुमडीत ठरवलं, आता ऍक्टिंग कशाला करतेय? अगं बरं, तुमचं नाव तरी आम्हाला कळेल का? नाही नाही, आता जे काय सांगायचंय ते उखाण्यातच सांगायचं. अगदी बरोबर. जावे बापू, आता नाव घ्या बघू पटकन. आता येणार आहे खरी मजा. परांजपे इतके खुश होणार आहेत ना की मला जाता जाता 1000 रुपये देऊनच जातील नक्की. येस. लागतात. अहो किती लाजताय. आत्ताच एवढे लाजलात तर लग्न झाल्यावर काय होणार? कोणाचं लग्न काय बोलताय तुम्ही? आता हे पण का आम्हीच सांगायचं का? हे बघा, तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे अजिबात नाही. उलट आता मला सगळं कळतंय. हो नाही? हो ना काकू? हो का, बरोबर बोलते ती. ए, पण मी काय म्हणते, आपण यांच्यासोबत एक फोटो काढूया का? हो, अगं, विचारतेस काय? चला काढूया. नको, चल, चल, पट, 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 अजिबात पट. लाजायचं अरे, नाही. अरे, कुठे? काय चाललंय तुमचं? बाजूला पहिले, बाजूला वा. काय चाललंय तुमचं? अहो तुमच्या नेहाचं लग्न ठरलंय ना, मग आम्ही आनंदी तर असणारच ना. अहो लग्न ठरलंय पण हा आमचा जावई नाहीये. मग कोण आहे? ते खूप मोठे वकील आहेत. परांजपे, ऍडव्होकेट परांजपे.
लग्न करत मयत झाल्यासारखी काय गोंड केली आहे तुम्ही सगळ्यांनी? काही काय बोलतेस ग? आता मग ह्या एकदम शांत झाल्या म्हणजे तसंच बोलणार ना मी काकू. पण ते वकील काही यांच्या एवढे भारी नाहीये. बुद्धी असं बोलायचं नाही. गप्पा बस. पण मी काय चुकीचं बोलली आहे? तुम्ही इथे कशासाठी आला होतात? तुम्ही काय शॉपिंग केलंय ना ते बघायला आलो होतो. आणि तू इथे कशासाठी आला होतास? वहिनी मी ऑफिसला गेले नव्हते ना म्हणून अपडेट जायला आला होता तो. यश आपण घरी जाऊन बोलू चल. ऐका माझं काम आहे बघ तिकडे जाऊ नका. मी काहीतरी महत्वाचं आहे म्हणून सांगते. तुम्हाला ऐका ना काय? माझ्या जरा गुड्डीकडे बघा ना. बघितलं मला अहो, तिथे असं नाही तुमच्या एवढ्या ओळखी आहेत. नेहासाठी मुलगा बघितला माझ्या गुड्डीसाठी पण बघा ना. पोर मोठी गुणाची आहे हो. पण फक्त तिचं लग्नच कसं ते जमत नाही. बास ना आता. ठेवा ना बाजूला ते. का प्लास्टिक पण खाणार का? तुमचा काय प्रॉब्लेम आहे? मला सिरियसनेस नाही आहे, हा माझा प्रॉब्लेम आहे. सिरियस व्हायला तसा काहीतरी घडायला पण पाहिजे ना साहेब. या वा सिरियस. नेहा कामतने सही केली आहे. आता या प्रॉपर्टीवर माझा ताबा आहे. वेळेत प्रॉपर्टी सेल करून हवी मला, कळलं ना? मानला परांजपे साहेब, मानला तुम्हाला. परांजपे साहेब हे असा घडेल असं मला कधी स्वप्नात पण वाटला नव्हता. एवढा वेळ लागेल असं मलाही वाटलं नव्हतं. त्या नेहा कामतने थकवला मला पार. तिने आणि तिच्या पोरीने ते पोरीचं प्रोजेक्ट करण्याच्या नादात तर मला असं वाटलं की माझं हे प्रोजेक्ट हातात न जात आहे का. अहो साहेब मी पण वाट बघून थकलो होतो. मला असं वाटलं का तुम्ही पण आता दुसरे प्रॉपर्टीच्या मागे लागले. फक्त प्रॉपर्टीचा प्रश्न असता तर गोष्ट वेगळी होती गोवर्धन शेठ. तिथे घरासोबत घरवाली पण हवी आहे ना, त्यामुळे वेळ लागला. हात नाही लावायचा. पोरं पण ना डोक्याला ताप असतात, एकदा सांगून ऐकत नाही. अहो हे समजे गोष्टीच्या तुम्हाला तर सवय करून घ्यायला लागेल साहेब. त्याचा काय आहे, तुमच्या पॅकेज मध्ये आई शंती पोरगी पण फ्री आहे ना. आधीच एक तर ती डोक्यात जाते माझ्या. सतत आई 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 आई. त्या डायबेटिक पेशंट. रोजचा इंजेक्शनचा खर्च कोणी सांगितलंय? आपल्याला नाही करायचा एवढा खर्च. कोण करेल? अरे जा ना. कोण करेल म्हणजे? तुम्हीच करणार सगळा खर्च. ती आहे तोपर्यंतच ना. म्हणजे लोक इंजेक्शन देऊन काटा काढतात. इथे मला तेच काम इंजेक्शन न देता करायचं. तर का असं घडलं ना, फक्त 4 दिवसात त्या परीचे पंख गळून पडले. हो साहेब, अशा शब्दात तुम्हाला वाटते. ते पोरगी शंकी आहे ना, तिची आई पण आहे. तिचे गळून पडलेले पंख पुन्हा उगवतील. खूप भूक लागली, काहीतरी खायला द्या ना. साहेब 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 माझी बोटं सोडा. साहेब 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 माझी बोटं सोडा. परत गाडीला हात नाही लावायचा. आज बोटं चिरडली आहेत, उद्या हात असेल.